स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणार आहोत संतांची पावनभूमी गहिनीनाथगड येथे। तर चला जाऊया। मित्रांनो आपण इथं पोहोचलो आहेत, तर जाऊया आतमध्ये। तुम्ही बघू शकता। तर चला आपण आतमध्ये जाऊया। तर इथं म्हणले कृपया चप्पल इथं काढूया। चला तर चप्पल काढूया आपली। तर मित्रांनो इथून पाय धुवून मंदिराच्या आतमध्ये जावं लागतं। तर इथं मयूर पाय धुत आहे। हे नारळ फोडण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे श्री गहिनीनाथ संजीवन समाधी मंदिर। तर चला आतमध्ये जाऊया। मुघल काळात जेव्हा मुघलांचा महाराष्ट्रात धुमाकूळ होता, त्या काळातील शेतकऱ्यांनी मंदिराचा आकार गोल घुमट करून मंदिराचे पावित्र्य जपण्याचे काम केले होते। मंदिराच्या बाजूला ही जी विहीर आहे, याच विहिरीपासून सिंदफणा नदीचा उगम होतो आणि हीच नदी मराठवाड्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते। मंदिराच्या बाहेरील बाजूस जे वामन भाऊनंतर संत झालेले आहे, ही त्यांची समाधी आहे। चप्पल घेऊन गेले माझे। मयूरची सँडल घेऊन गेले होते डॉगेश भाई। ए डॉगेश भाई, डॉगेश भाई बघा मित्रांनो, बघा कसं बोलतोय। मयूरचे सँडल नेले होते आणि यांनी पण नेले होते बघा डॉगेश भाई। इथेच व्हिडिओचा एंड करू। भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बाय।